चला तर मग रायरेश्वरचा भन्नाट सफर. सकाळी सुमारे आम्ही 7 वाजता रायरेश्वरकडे प्रस्थान केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645ला येथे स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यावेळी महाराजांबरोबर कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डंबीर या 12 मावळातील सवंगडी यांच्या साथीने शपथविधी घेतली. रायरेश्वर हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेला आहे व गडाचा विस्तार 16 किलोमीटर लांब एवढा पसरला आहे. रायरेश्वर पठारावर भटकंती करताना इतिहासाचा अनुभव आणि निसर्गाची शांतता अनुभवता येते. तसेच मंदिरावर पांडवकालीन लेणी व पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. तसेच रायरेश्वरचे पठार हे खूप मोठे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. विशेषतः म्हणजे पावसाळ्यात तिथे सुंदर फुले पाहता येतात व सुंदर असे छोटे धबधबे देखील पाहायला मिळतात व निसर्गाची शांतता अनुभवता येते. चला तर मग बघूया रायरेश्वरचे सुंदर असे दृश्य. मित्रांनो, आज आम्ही आलो रायरेश्वर. आदित्य आहे आज माझ्या बरोबर. इकडे बघा, ही बघा काय दिसतंय तुम्हाला. बघा काय दिसतंय का, गाडी आली. अरे सगळी धुक्याची चादर. हे बघा आधी रायरेश्वर पठार. बघ की इथनं पडली की डायरेक्ट खालीच. तेव्हा काय म्हणते अरे कुठे आला. सगळं धुकं आहे, काही दिसत नाही. नुसतं वारं सुटलंय जोरात. दोघंच आहे, अजून तर कोण दिसत नाही. आता आम्ही निघाले पांडवली इकडं. वाट काय दिसेना, पण खाली चिखलाने भरलोय बघा कसं. आम्ही वाट शोधतोय, बघू सापडेल तसं जाणार. आता कुठं असेल राजा वाट, इकडं वळायला लागेल. मला फाटा फुटला असतं इकडे. बघ की इकडं फाटा फुटताना दिसते. सकाळपासून पाऊस होता, बरं वाटतंय. कुठली
अरे इकडे वाट असणार आहे ही, त्या म्हटले उजव्या अंगाने आत वाळा. आता हे 2 फाटे फुटले आहेत. राईट ऑलवेज. रेवणीने सांगितलं तसं करायचं. कुठं जायचं? राईट लेफ्ट. राईट जायचं. उसर खाली. हा दे. दिसला का तिकडे समोर? आपण किती हरवलो आधे? कुठं आपण हरवलो? आता रस्ता चुकला ना आपला. लिहिणी बसनं आम्ही निघालो होतो. येताना 2 पायवाट होत्या पण आम्हाला काही कळलं नाही. पण एका पायवाटीने आम्ही निघालो. असली बेकार फाटली ना. निम्म्याच्या वर गेलो, समोर डायरेक्ट काढत दिसला. धुक्यामुळे काही कळलंच नाही. त्याला विचारा हे बघा. आणि परत आम्ही निम्म्यातून वर आलो आणि परत काय कळलंच नाही कुठे चालतंय काय. पण शेवटी आलेला रस्ता दिसला. मग लाईटीचे डाम दिसले. त्या ह्याने आम्ही परत ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला आलो. आता बेकार फिरलो. आदित्य जिरली ना? कशी जिरली? बेकार जिरली. हा नाही बघतो. हे बघू शकता भेटलोय आम्ही परत. आता पोळी खायला आलोय. बाहेर नुसता जोरात पाऊस पडतोय बघा. आता आम्ही 7 रंगाचे माती आहेत. त्या 7 वेगवेगळ्या माती बघायला निघालोय. खारुताई कुठे गेली? आत्ता तरी होती. शेवाळे कसलं भारी. एक नंबर असं थरारक पसंत. गुडघ्या एवढा हात घुसतोय खाली काय रे? दे पाणी बघा कसं मस्त. अनुभव पाहायचा असेल तर तुम्हाला सह्याद्रीतच जायला लागणार आहे. आधी कसं वाटतंय? हा गारगार वाटते. लय गारगार वाटते. काय सांगू तुम्हाला, लय गारगार वाटते. किती सुंदर आहे. चला चला गाईज. हॅलो समोर बघा कसा आहे व्ह्यू. व्ह्यू कसा आहे व्ह्यू. हो सीन बघून हो. हॉगवर्ट्स हॅरी पॉटर बघितलं असेल तर तुम्हाला कळ, नाहीतर नाही कळणार. हो व्ह्यू बघा तुम्ही काय आहे. किती सुंदर आहे हे बघा.
हे बघा आदित्य खूप परिश्रम करतोय चढायला. आम्ही 7 रंगाच्या माती बघून आलोय. लोकांनी माती नेऊन माती आता नष्ट होण्याच्या ह्याच्यावर आलेत. आता आम्हाला किती माती दिसतं राजा? 4 दिसल्या ना माती आपल्याला. 6 प्रकारच्या दिसल्या माती आम्हाला. ही बघा आता वाट मी खाली उतरते. पाणी कसं वाहतंय मस्तपैकी.